प्रोडक्ट शेअर करण्याच्या अगोदर ज्यांनी प्रोडक्ट यूज केले त्या व्यक्तीला प्रोडक्टचे रिझल्ट आले पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? आले पाहिजे. मग प्रोडक्टचे रिझल्ट एक हे प्रोडक्टचं काम करणार रिझल्ट आणण्याचं, पण तुम्हाला पण त्याला एक सपोर्ट करावा लागेल तेव्हा रिझल्ट येणार आहे. हॅलो, नुसतं प्रोडक्ट दिल्याने रिझल्ट येतील का? प्रोडक्ट तर प्रोडक्टचं काम करेल, प्रोडक्टचं काम करेल, पण त्याच्यासाठी त्याला मदत जर आपण केली तर प्रोडक्टचे रिझल्ट चांगले येतील. तर कुठले असे कामं केल्यानंतर लोकांना चांगले रिझल्ट मिळतील पाहिजे ऐकायचं सगळ्याला. बघा, मी बरेच लोकांचं बघतो, मॅडम हे आमचं प्रोडक्ट आहे, असं आहे, तुम्हाला आजार आहे, घ्या, झालं. मग आपण रिझल्टची वाट बघतो, बरोबर. मग रिझल्ट येईल, मग तो होईल, मग ते होईल, पण रिझल्ट आणण्यासाठी छोट्या 2-3 गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, बरोबर. तर हाऊ टू जनरेट दी रिझल्ट कसे जनरेट करावे, बरोबर. तर बघा, रिझल्ट जनरेट करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुमच्याकडं तुम्हाला स्वतः प्रोडक्टचं नॉलेज पाहिजे. त्या प्रोडक्टला तुम्ही ज्याला देताय, तुम्ही विचारला आपल्याला सर त्याला काय काय देऊ, त्यांनी सांगितलं हे दे, आणि तुम्ही ते दिलं. पण ते दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं तरी माहिती पाहिजे की नाही पाहिजे. मी नाही म्हणत त्याच्या आत काय काय एवढं आत घुसा, पण एक जनरल त्या प्रोडक्टचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे की नाही पाहिजे. पण हे नॉलेज मिळणार कुठून? प्रोडक्ट ट्रेनिंग कुठं आहेत? यूट्यूबला आहेत. ऑफलाईन आपण हॉलला पण घेतो, पण प्रोडक्ट ट्रेनिंग ऑफलाईन हॉलला सारखे होत नाहीत, ते 6 महिन्यातून वर्षातून एकदा होतात. मग आता नवीन लोक येतात, आणि तुम्ही पण जे ऐकलं ते तुमच्या लक्षात राहतं का? नाही राहत. मग हे ऐकायला कुठे मिळेल तुम्हाला? यूट्यूबवरती. तर यूट्यूबला आपण प्रत्येक प्रोडक्टचे आपण काय केलंय, व्हिडिओ टाकले आहेत. सगळ्या प्रोडक्टचं तुम्हाला नॉलेज बघायला मिळतं, पण तुम्हाला ते ऐकावं लागेल. पण तुम्हाला सास बी कभी बहु याच्यातून वेळ मिळाला नाही, आरची परशाने तुम्हाला सोडलंच नाही, बरोबर ना. तुम्हाला IPLने सोडलं नाही, तर मग तुम्ही हे ऐकणार का? नाही ऐकणार. नाही ऐकलं त्याचं नॉलेजच येणार नाही, मग तुम्ही लोकांना रिझल्ट काढून देण्यासाठी मदत करणार नाहीत. प्रोडक्टचं काम करणार आहे मित्रांनो, पण प्रोडक्टला साथ आपल्याला द्यावा लागणार आहे, हे तर लक्षात तुम्हाला सगळ्याला. मग दुसरं, प्रोडक्ट हाऊ टू रिझल्ट बेस्ट रिझल्ट कसे काढावे, त्यासाठी दुसरं काम आहे आपल्याला दिनचर्या फॉलो करता सांगावं लागेल लोकांना, बरोबर. मी जर एखाद्याला प्रोडक्ट दिले, तर समजा मॅडमला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, आणि मी आलो मॅडमच्या समोर डायरेक्ट ॲसिडिटीचे प्रोडक्ट ठेवले, बरोबर. मॅडम हे घ्या. मी सर मॅडमच्या समोर लगेच आणलं. ॲसिडिटीसाठी मला कळालं की बाबा ॲलोवेरा ज्यूस आहे, त्यानंतर डिटॉक्सिज आहे, आविपित्तकर चूर्णवटी आहे, असे 2-4 प्रोडक्ट मी घेतले, आणि मॅडमकडे आलो. मॅडम म्हणलं सर हे घ्यायचं मॅडम, तुम्हाला हे रिझल्ट होईल, हे येईल, आणि हे जर घेतलं तुम्हाला असा रिझल्ट मिळेल, हे घ्या, ह्या इतक्या वाजता असं देऊन सोडून दिलं. तर नुसतं प्रोडक्ट काम करणार नाही मित्रांनो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, आता यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, त्यांची दिनचर्या पहिले बघितली पाहिजे का नाही, काय करतात ते, बरोबर. मग मी जर याच्याबरोबर त्यांना रुटीन बघा, तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा, डॉक्टर गेल्या तुम्हाला तुम्ही म्हणतात हे दुखतंय, डॉक्टर तुम्हाला काय विचारतात, अच्छा काय करता तुम्ही, डॉक्टरला काय तुमचं काय लिहून घ्यायचं आहे तुमच्याला, पण डॉक्टर काय विचारतात काय करा तुम्ही, त्यांना कळतं यांच्या कामाची पद्धत काय, बरोबर ना. मग ते म्हणतात अच्छा असं आहे का, म्हणजे तुमचा फिरता जॉब आहे का, अच्छा तुम्ही घरी असता का, मग तुम्ही बसलेले असता का, तुम्ही ते AC मध्ये असता का. डॉक्टरला अंदाज घेतात यांची दिनचर्या कशी, उठता किती वाजता, काय खाता, सकाळी नाश्ता करता का, चहा घेता, बरोबर ना. हे सगळं तुम्ही विचारलं, रात्री जेवता झोपता, मी विचारलं मॅडम आता त्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, मी सहज विचारलं मॅडम हे बघा हे सगळे हेल्थ ट्रीटमेंट आहे, पण तत्पूर्वी थोडंसं महत्त्वाचं आहे, हेल्थ तुमच्या ॲसिडिटीला आपण बरं करू, काय प्रॉब्लेम नाही, पण थोडंसं मला एक सांगा, थोडं तुमच्याबद्दल जरा हेल्थबद्दल सांगा. आता जर बघितलं तर आता ॲसिडिटी बरोबर अजून काय आजार आहे तुम्हाला. लोक बघा जो एक आजार असतो तेच दाखवतात. आता एखादा आला वेट लॉसची ट्रीटमेंट मागायला, आणि त्या लेडीजला थायरॉइडचा पण प्रॉब्लेम आहे, सांगा मला वेट लॉसला किती दुनियादाराची ट्रीटमेंट द्या, रिझल्ट येईल का? थायरॉइड शिवाय वेट लॉस होऊच शकत नाही. थायरॉइड पहिला कंट्रोल करावं लागेल, मग वेट लॉसकडे जावं लागेल ना, बरोबर ना. मग असे काही आजार असतात की लोकांकडे हिडन असतात, ते फक्त एकच आजार असतो तुम्हाला सांगतात. मग मी विचारलं मॅडम अजून ॲसिडिटी व्यतिरिक्त अजून काही नाही. बरं थोडंसं मला एक सांगा, तुमचं शेड्यूल कसं असतं रोजचं, मग किती वाजता तुम्ही तुमचं उठणं झोपणं कसं असतं, रात्री लेटपर्यंत झोपता का, बरं किती वाजता झोपता तरी, बरं सकाळी उठल्या काय करता नेमकं, म्हणजे उठल्या ब्रश बिश केल्यानंतर पहिलं काय करता, तर मग पहिलं पोटात काय टाकता, मग पाणी कधी पिता, चहा घेता का. मग ते म्हणले मी उठले ना सकाळी ब्रश बिश करते, एखादा ग्लास पाणी पिते, लगेच 1 कप पहिलं चहा बिस्किट माझा असतो. आता तुम्हाला काय कळालं, फॉल्ट आहे,
हे मॅडम उठल्या उठल्या आपलं प्रोडक्ट जरी दिलं नाही, चहा प्यायला लागला तर घोळ होणार आहे सगळा, बरोबर ना. पण त्याच्यानंतर नाश्ता कधी असतो, नाश्ता मला करायला काही आवडतच नाही, पण डायरेक्ट दुपारी जेवत असते, इतकं दाबून जेवते. ओके, दुपारी जेवते, बरं. त्यानंतर मग नाही तर मग मला कामात गडबड असते, दुपारी जेवणाच मागं पुढं होतं. मग संध्याकाळी रात्री आम्ही सगळे रात्री ना जेवतो. रात्री जेवायला एक 10-11 वाजतात, कारण आमचे ते मिस्टर आहेत ना, ते घरी उशिरा येतात. मग ते आल्याशिवाय आम्ही जेवत नाही ना. 11ला वगैरे जेवतो. जेवलं काय नाही, मग थोडं टी व्ही पाहून झोपतो. आता त्यांच्या दिनचर्यात सगळा गडबड आहे. बघा असं म्हणलं तर फूड इज अ मेडिसिन अँड टाईम इज अ मेडिसिन. फूड पण मेडिसिन आहे आणि वेळ पण मेडिसिन आहे. आता तुम्हाला यांच्यात फूडमध्ये पण गडबड आहे आणि टाईममध्ये पण गडबड आहे. सापडले 2 फॉल्ट. आता या प्रोडक्टला सपोर्ट करण्यासाठी या 2 गोष्टींचे सुधारावं लागतील की नाही सुधारावं लागतील अजून? हॅलो, अरे समजतंय का? हां, तर मग आता मी यांच्याकडे गेलो. मी यांना समजून सांगितलं, मॅडम बघा हे प्रोडक्ट तर काम करतील सपोर्ट, पण तुम्ही थोडं काय करा, सकाळचा मॅडम उद्यापासून काय करायचं, सकाळचा नाश्ता सकाळी उठल्या उठल्या चहा, दुधाचा चहा अजिबात घ्यायचा नाही, बरं. पोटात जर वाटलंच तुम्हाला असं काहीतरी करायचं तर पहिलं हे प्रोडक्टबद्दल सांगितलं, आणि तरी पण वाटलंच तर तुम्ही काजू घ्या, बदाम खा थोडेसे, नाही काजू बदाम तर शेंगदाणे भिजू घाला रात्री. पण उठल्या उठल्या काय नाहीच काही सापडलं तर बिस्किट पण खाऊ नका, ते पण बेकरी आयटम आहे, बरं ना. पोटात काहीतरी उठल्या उठल्या थोडं गेलं पाहिजे, काहीतरी उठल्या उठल्या, बरोबर ना. कारण रात्री तुम्ही जेवता मॅडम 10-11ला जेवता, त्यानंतर तुमचा जो रात्री जेवण होतो ना, जेवणामध्ये खूप गॅप होतो. पोटातलं अन्न हे 3 तासामध्ये पचलेलं असतं. त्याच्यानंतर आपल्या अन्नामध्ये ॲसिड क्रिएट व्हायला सुरुवात होते. आपलं जठराग्नी ॲसिड क्रिएट करतो, आणि त्याच्यामध्ये उठल्या उठल्या जर तुम्ही असं काही टाकलं ॲसिड, दुसरं नॉन ॲसिड काही, तर त्याचं रिॲक्शन नाही झाली पाहिजे, असं टाकावं लागेल आपल्याला. तर आपल्याला हे द्यायचं, म्हणजे तुम्ही त्यांना समजून सांगितलं, बरोबर. त्यानंतर रात्री मॅडम तुम्ही खूप उशिरा जेवता, तुम्हाला रात्री जेवण थोडं लवकर करता येणार नाही का? अजून काय करता येईल? रात्री जेवण थोडं लवकर, जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करा. रात्री जेवणामध्ये काय असतं जास्त? तुमच्या घरात काय नॉनव्हेज जास्त केलं जातं का? बरं केलं तर मग काळा मसाला जास्त असतो का? काय काय जास्त असतं? म्हणजे तुम्हाला हे अंदाज घेऊन यांना थोडं सुधरावं लागेल यांना. हॅलो, समजलं का? तर तुम्हाला सपोर्ट करेल. डायबिटीजवाल्याला समजावं लागेल, वेट लॉसवाल्याला किती वेळेस तो बेकरीचं काय खातोय, रोज नाही तुम्ही त्याला दिलं वेट लॉस कर, गेले निघून, तो रोज चिकन अंडी मटन अंडी सोडायलाच तयार नाही बिचारा, बरोबर ना. कसं वजन कमी होईल त्याचा? आणि परत फोन करतोय, 15 दिवस झाले अजून काटा हल्लानाच हो, महिना झाला काटा हल्लाच नाही हो, 2 महिने झाले काटा हल्लाच नाही, आणि मग तुम्हाला 3 महिन्यानंतर कळालं हा रोज मटन अंडी चालू आहे. होईल का? शक्य आहे का? हॅलो, होईल का? नाही. तर तुम्हाला त्याला सपोर्टिव्ह टूल त्याला सांगणं गरजेचं आहे. म्हणून नुसतं प्रोडक्ट द्यायचं नाही, प्रोडक्टबद्दल थोडं दिनचर्येबद्दल पण समजवणं गरजेचं आहे. आणि हे नॉलेज कुठं मिळतं आपल्याला? मार्केटला, बाजारात गेलं ना किलोवर मिळतं तुम्हाला, 10 रुपये किलो असं आहे का? नाही. हे कुठं मिळतं? यूट्यूबला डेटा आहे आपला, बरोबर ना. जर तुम्ही बघितलं, आत्ता बिराजदार मॅडमने 15 आजारांवरती व्हिडिओ घेतल्यात, त्या प्रत्येक आजाराचे पथ्य पण समजून सांगितले आहेत. ह्या आजारात हे करू नका, त्यात ते करू नका, हे पथ्य सांभाळा, बरोबर ना. आणि उरलं सुरलं एक पुस्तक दिलं आहे आपण जनरल माहितीचं, 21 नियम, एक थोडंसं ब्रोशर, त्याच्यात सुद्धा ह्याच्यावरती बघा, याच्यात आपण नियम दिलेत 21 नियम. हे जनरल एवढे जरी तुम्ही वाचले तरी तुम्हाला कोणाच्याही घरी गेलं तर हे पाठ करून टाकायचे, जस्ट तुम्हाला जनरल बोलता आलं पाहिजे. याच्यात काही नियम सांगितले ज्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर हे थोडंसं तुम्ही याचं बोलायची सवय लावायची याच्यावरती, बरोबर ना. मग हे तुम्ही जर केलं तर तुम्हाला अजून मदत मिळते प्रोडक्टला रिझल्ट काढून द्यायला. बघा, प्रोडक्ट रिझल्ट कधी देतील? रिझल्ट येणार नाही, रिझल्ट आपल्याला काढून द्यायचे. आहे का तयारी तुमची? आपण यूज शेअर कन्वर्टवर जर जायचं म्हणतो तर कन्व्हर्टला जाण्यापूर्वी लोकांना रिझल्ट लवकर आले तर होईल, रिझल्टला डिले झालं तर आपल्याला पण गडबड आहे, आपल्या कन्व्हर्जनला डाटा मिळणार नाही लवकर, बरोबर ना. म्हणून रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला दुसरं काम काय करावं लागेल? पहिलं काम करावं लागेल तुम्हाला प्रोडक्टचं नॉलेज घ्यावं लागेल. दुसरं काम काय करावं लागेल? तुम्हाला लोकांना दिनचर्या फॉलो करायला लावावं लागेल. तिसरं काम काय करायचे? तुम्हाला प्रॉपर डोसेस लोकांना समजवायचे, बरोबर ना. वाटलंच तर एका चिठ्ठीवर तुम्ही त्यांना डोसेस लिहून दिले पाहिजे, किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाईप करून हे इतक्या वाजता घ्या, हे इतक्या वाजता घ्या, हे एवढं ML घ्या, हे एवढं ML घ्या. मी एक व्यक्तीच्या घरी गेलो, एक डिस्ट्रीब्युटर मला घेऊन गेले, सर आपल्या एका व्यक्तीला भेटायचं, ग्रामसेवक आहेत ते, आणि सर आपले प्रोडक्ट वापरायले सर 1 महिन्यापासून, लय भारी व्यक्ती, त्याला बिझनेसमध्ये घे सर, भारी कॉन्टॅक्ट घ्या, असं आहे तसं आहे. सर रस्त्याने चालले, 2 मिनटं आपण भेटू. मी गेलो त्यांच्याबरोबर, म्हणलं रस्त्याने सर 2 मिनटं, सर तुमचीच गरज सर, जरा माणूस ना थोडं इगोस्टिक आहे, त्याला जरा असं काहीतरी मोठंच दाखवावं लागेल सर, जरा 2 मिनटं सर, तुमची मर्सिडीज दारासमोर उभी केली की हँग होईल सर, तो या हे होईल ते होईल. म्हटलं चल भाऊ. गेलो आपलं गाडी बिडी घेऊन आतमध्ये जाऊन बसलो. म्हटलं त्या साहेब बसले होते एकदम माशे खुर्चीवरती, बोला छान आहे. आता हा नवीनच डिस्ट्रीब्युटर होता, तो पण जाऊन बसला, त्याने माझी ओळख करून दिली काय नाही. आणि तो मी मर्सिडीज घेऊन गेलो, पण तो घ्यायला आम्हाला कुठं बाहेर आला, त्यांनी कुठं माझी मर्सिडीज बाहेर बघितली. त्याला म्हटलं आलं कोणतरी आपलं, आता आपण लोकांच्या घरी थोडीच ब्लेझर घालून जातो. बसलो होतो असं.
बरं तिथं सुरू झालं दोघाच्या गप्पा टप्पा. आणि मग नाही ते नाही का तुम्ही प्रोडक्ट भेटले त्यांचे मोठे साहेब आहेत एवढंच बोलला तो. ओळख कशी करून दिली, मोठे साहेब आहेत. मग म्हटलं छान. म्हटलं सर काय नाव तुमचं, नाव वगैरे थोडंसं जनरल. आता सगळं साहेबांनी 15 मिनटं त्यांचीच बोलली होती गाथा, माझी ओळखच करून. मी आपलं धरून नेल्यासारखं बसलो. म्हटलं झालं. म्हटलं काय झालं बाबा. झाल्यावर मग विचारलं काय आहे सर. तर म्हटलं सर प्रोडक्ट घेतले तुम्ही. प्रोडक्ट घेतले म्हणे सर. प्रोडक्ट कसे आहेत. प्रोडक्ट छान आहे बरं का, पण ते तुमचं आकाय सोना मी सकाळी प्यायला लागलो ना, पहिले म्हणलं म्हणजे पिल्यापासून मला असं आहे ना, असं मरगळपणाचा यायला लागला. असं मरगळ थकल्यासारखंच होतं मला. म्हटलं बरी गंमत आहे का, ते पहिला माणूस भेटला उलटा. आणि ते तुमचं ॲलोथेरी फळा पण पितोय मी, पण मला पित्त व्हायला लागलं मला. म्हटलं काय काय गडबड झाली. मी म्हटलं कुछ तो गडबड आहे दया, आतल्या लगेच कुछ दया कुछ तो गडबड आहे. मग मी आपलं गिळून घेतलं थोडंसं. म्हटलं सर छान. आता आमचं ज्या डिस्ट्रीब्युटरकडे घेऊन गेले होते त्या डिस्ट्रीब्युटर चेहरा एवढा पडला, इतका पडला की आता काय करावं. आता सराला तर घेऊन आलो. मी म्हटलं सर हरकत नाही. आणि असं तर नाही व्हायला पाहिजे सर. म्हटलं ॲक्च्युली तर आता मला तुमचा पहिला रिझल्ट आहे. असा कोणतरी मला म्हणते की बाबा आकाश सोना मरगळेल पण येते की ते फ्रेश करण्याचा प्रोडक्ट आहे आणि ते ॲसिडिटी बंद करण्याचा प्रोडक्ट आहे, तुम्ही ॲसिडिटी होते म्हणताय, तर काहीतरी गडबड आहे. तर थोडंसं मला प्रोडक्टबद्दल मला म्हणजे नेमकं तुम्ही कधीपासून घेताय. झालंच एक 25 दिवस झाले असतील. अच्छा काय कसं घेताय तुम्ही, कसं घेतलं आहे. नाही मी थोडंसं आता कमीच केलं ते घेणं, कारण ते मला ना थकवा जास्त यायला लागला. म्हटलं बरं कसं घेतलं तुम्ही. काय नाही म्हणे, मी काय करत होतो सकाळी नाश्ता बिष्टा जेवण बिवण करायचो दाबून, आणि जेवल्यानंतर आपलं ते औषध घ्यायचो आकाई सोना, आणि रोज घेऊन जायचो म्हणे. आणि रात्री संध्याकाळी घरी आलो की 6-6:30 घरी यायचो, थोडं थकलेलं असतो. आल्याच म्हणे आलो तरी फळा पितो म्हणे मी. आणि त्याच्यानंतर अर्धा तासानं जेवण बिवून होतं म्हणे माझं बरोबर सगळं. आता आमच्या डिस्ट्रीब्युटरला कळालं आता साहेब काय मला सोडत नाही, डोक्यात माझ्या आता एखादा टाकणार. ते काय म्हणतात, हो सर तुम्हाला मी असं सांगितलं. सर तुम्हाला ते म्हणतात त्या ग्रामसेवकावर एवढा हळूहळू डिस्ट्रीब्युटर पेटला, इतकं त्याला वाटलं आता मला ती सोडा ती जॉईन काम नको करू हे सर, आता मला लय हाणणार आहे घरी गेले बाहेर गेल्यावर. आणि गडबड कुठं सगळं चुकीचं आहे. आता बरं सांगा चुकीचे डोसेस घेतले, आता त्याला तो झोपणार नाही तर काय सोडणार, नंतर पितून जो खाल्ल्यावर तो शक्य आहे का खाल्ल्या, बरं ना. म्हणजे सगळ्या रॉंग ट्रीटमेंट त्याचे चालू. मग मला यातून सांगायचं काय, बरं हा साहेब किती दिवसांनी भेटायला गेले त्याला 1 महिन्यानं डायरेक्ट. आणि तोपर्यंत त्याच्या व्यक्ती आणि त्याच्या घरात सगळा प्रॉब्लेम त्याला निगेटिव्हिटी. मग मी त्याच्याशी त्याला एवढ्या वेळ बोललो. मग तो म्हणला आता मला यांची पण चूक दाखवता येत नव्हती. असं सर काय हरकत नाही, मिसअंडरस्टँडिंग झाली असेल त्यांनी, सर त्यांच्याकडून चुकलं नसेल ते थोडं ठीक आहे तुमच्या बॉटल समजण्यामध्ये काय हरकत नाही, एवढं काय टेन्शन घेऊ नका, साईड इफेक्ट काही नसतो याचा तुम्हाला. पण आता याला असं घ्या असं घ्या असं घ्या ना असं घ्या, त्याच्याबरोबर अजून तुम्हाला मी एक टॅबलेट देतो. जर असं वाटलं तुम्हाला खूप पित्त होतं तर त्याच्याबरोबर आमची एक जेवणाच्या आधी अविपित्तकार चूर्ण एक वटी असते ती एक घ्या, वाटलं तर. नाही तर मग असं काय नाही. ते म्हणा ठीक आहे. लगेच त्याने परत ऑर्डर दिली आणि 8 दिवसामध्ये त्या व्यक्तीचा फोन आला, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. बरे चांगला व्यक्ती कशामुळे गेला, खराब झाला होता, बरोबर ना. रॉंग डोसेस दिल्यामुळं, बरोबर ना. आणि हे का होतं की आपण असं काहीतरी देतो, मग देतो तो त्याला बोला चांगला व्यवस्थित द्या, बरोबर ना. म्हणजे आपल्याला या डोसेसवरती लक्ष ठेवायचं. पुढचं काय, डिलीट सेल्फ डाऊट आणि फिअर, बरोबर ना. स्वतःच्या मनातली आपल्याला काय करायची, भीती काढावं लागेल आपल्याला. प्रोडक्ट देतानीच मी यांना प्रोडक्ट देतोय पण यांना रिझल्ट नाही आला तर हे लय जवळचे आहेत आमच्या, आणि परत अख्ख्या पाहुण्या रावळ्यात म्हणते मग नाव खराब करतील नाही रिझल्ट. मग पाहुण्या रावळ्यांना कसं वाटेल, मग ते त्यांना सांगतील, मग ते त्यांना सांगतील, मग ते नको. त्यापेक्षा आहे ना पाहुण्या रावळ्यात प्रोडक्ट विकायचेच नाही. पहिलीच भीती आली, बरोबर ना. होतो असा त्रास कधी कधी होतो ना. नको बाबा कुठं जवळ जायला जाता, मग जवळचा माणसाला आजारी मर तिकडं, पण दुसऱ्याला मी प्रोडक्ट विकणार, बरं करणार. मला सांगा भीती माणसाला पुढं जाऊ देईल का, नाही पुढं जाऊ देणार.
बरोबर ना. भीतीपोटी मी जर प्रोडक्ट द्यायला गेलोच नाही तर मला काय होईल, त्रास होईल. मी म्हटलं नाही आहे प्रोडक्ट नाही, तर माझ्या डोक्यात खूप गणगण राहिली, नको नको, नाही झालं तर, नाही झालं तर, नाही झालं तर, नाही झालं तर, असं झालं तर. भीती माणसाला मारून टाकते मित्रांनो, बरोबर ना. फिअर ठेवून चालेल का आपल्याला? नाही तर मग आपण उपाशी मरू. जावं लागल. डॉक्टर विचार करतात का रिझल्ट येण्याचा? त्यांना माहिती आहे, प्रयत्न करा, 100% ट्राय करा आणि रिझल्ट तर येईलच. प्रोडक्टचं काम करलंच आणि 1% नाही आला तर त्याचं काय टेन्शन घेता? नुकसान करतोय का आपण त्यांचं? नाही ना. आपण प्रयत्न केला होता, बरोबर ना, आपण ट्राय केला होता. अशा डॉक्टरांकडे ते किती ट्राय करतात, किती पैसे त्यांनी खर्च केले डॉक्टरांकडे ट्राय करून करून, केले का नाही केले? मग त्यांना क्लिअर कट दिलं की बघा भरपूर लोकांनी प्रोडक्ट वापरले, आत्तापर्यंत कोणाला असं काही नाही आहे, पण बिंदास वापरा, काय अडचण नाही आहे. आणि एवढे तुम्ही डॉक्टरकडे ऑलरेडी खर्च केलेच, तर अजून 5-10 हजार घातल्याने काय फरक पडणार आहे? समजलं सगळ्याला? त्यामुळे पुढचं काम काय करायचं, शंका काढून टाकायचे. त्यानंतर जर बघितलं तर पुढचा आहे मुद्दा, काय करायचं आपल्याला, फॉलोअप घ्यायचं आहे. काय करायचं आहे, फॉलोअप. बघा ह्याच केसमध्ये, ग्रामसेवकांच्या केसमध्ये अजून एक चूक काय झाली, जर त्यांना 3-4 दिवसात कॉल झाला असता तर काय झालं असतं, लगेच मिस्टेक कळाली असती, सुधारत आली असती. फॉलोअप न घेतल्यामुळं काय झालं बरं, आता जर त्यांना रिझल्ट आला नसता तर ते सनेजचे प्रोडक्टसाठी कायमचे निगेटिव्ह झाले असते का नसते? हॅलो, बरोबर ना. आणि ते कायम लोकांना सांगत बसले असते, नाही ते घेऊन पाहिले रे ते बॉटल काही होत नाही, त्यांनी सांगितलं असतं का नसतं? चूक कोणाची होती, देणाऱ्याची चूक होती. मग हेच मी जर फॉलोअप घेतला तर, पण फॉलोअप का घेतला जात नाही हा पण एक मुद्दा आहे. पुन्हा ही भीती येते, एकदा प्रोडक्ट घेऊन गेला आणि नेमकं मी फॉलोअपला फोन केला आणि त्याला रिझल्टच आलेला नसेल तर, जाऊ द्या ना, एकदाचा घेऊन गेला, एकदाचा गेला नाही गेला. भीतीपोटी पण काही लोक फॉलोअप घेत नाहीत. मग आता फॉलोअप कसा घेतला पाहिजे, चला आपण ते शिकूया. पहिलं शिकायचं सगळ्याला. फोन आहे, फोन केला, कॉल केला. पहिला फॉलोअपच्या स्टेप सांगतो मी तुम्हाला. पहिला फॉलोअप घ्यायचा प्रोडक्ट दिल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी. किती दिवशी? 3ऱ्या ते 4थ्या दिवशी फॉलोअप घ्यायचा पहिला. दुसरा फॉलोअप घ्यायचा 10-15 दिवसांनी आणि तिसरा फॉलोअप घ्यायचा 25-1 दिवसांनी. समजलं तुम्हाला? 3 स्टेपमध्ये लोकांचे फॉलोअप घ्यायचे. बरं, डायरेक्ट 25 दिवसांनी पण करायचं नाही. 25 दिवसांनी का? कारण कोर्स संपत आल्यावर आपल्याला परत त्याला पुढची ट्रीटमेंट द्यायची पुढच्या महिन्याची, बरोबर ना. आणि 7 दिवसांनी का घ्यायचा? पुन्हा तो काही गडबड तर रेग्युलर तर घेत नाही, असं तर काही चूक करत नाही ना. आणि 3ऱ्या दिवशी काय घ्यायचा की बरोबर घेतोय का नाही घेत. हॅलो, तर आता पहिल्या फॉलोअपला मी कॉल केला. नमस्कार सर, काय चाललं, बरे आहेत ना? अच्छा, छान छान छान. काय नाही, सहज कॉल केला होता. तुम्हाला ते प्रोडक्ट दिले होते, केले सगळे सुरू? अच्छा 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 अच्छा, बरं. नाही घेतले, केले ना सुरू? बरं बरं बरं, छान छान छान. काय हरकत नाही, म्हटलं तेच एकदा विचारावं, प्रोडक्ट सुरू केलेत की नाही केलेत, त्याच्यासाठी एक रिमाइंडर कॉल केला होता. बरं, काय काय घेतलं, म्हणजे कसं घेत आहे थोडंसं मला सांगा बरं, म्हणजे मला लक्षात येईल. अच्छा, बरं, ते नाही का ती काळी बॉटल, ती हां, ते आकाई सोना. अच्छा, ते कधी घेतलं होतं, कधी घेता तुम्ही? अच्छा, सकाळी. कसं घेतलं होतं ते? नाही, कोमट पाण्यात असं किती, बरं किती ml टाकलं होतं? एवढं ना? बरं, छान आहे, ठीक आहे, ओके, काही हरकत नाही. त्यानंतर बरं, सकाळी उठल्या ब्रश केल्या घेतलं, कसं घेतलं तुम्ही? काही चहा बी घेऊन नाही होतं घेतलं काही? नाही. अच्छा, बरं, त्यानंतर अजून काय पुढचं प्रोडक्ट सर? त्या टॅबलेट कधी घेतल्या? असं का? अच्छा, ओके, बरोबर. किती घेतल्या होत्या? अच्छा, हां, बरोबर. संध्याकाळीचं कसं? असं का? बरं, ओके ओके. नाही, छान. प्रोडक्ट एक व्यवस्थित घेतले. मी काय विचारलं की तुम्ही बरोबर प्रॉपर घेताय का? लक्षात आलं ना सगळं तुम्हाला? काय हरकत नाही. आता काय करा सर, हे रेग्युलर करा सातत्याने. जरी कुठं गावाला गेले तर खाडा करू नका, जाताना बरोबर घेऊन जा. तुम्हाला एवढं लिहायचं नसेल तर तुम्ही त्याला काय करा, थोडंसं टॅबलेट तुम्ही 2-2, 4-4 एका पुडीत पण बांधून घेऊ शकता किंवा एका डब्बीत काढून घेऊन जा, पण खाडा करू नका सर. हां, अजून ओके चाललं आहे सगळं? बाकी घ्या, रेग्युलर घ्या. याचे रिझल्ट चांगले येतील तुम्हाला नक्कीच, 100%. आणि मस्तपैकी कॉन्फिडन्सने घ्या. याचे रिझल्ट वेगवेगळे असतात. काही लोकांना 7 दिवसात येतात, काही लोकांना 15 दिवसात, म्हणजे 7 दिवसात जाणवायला लागतं. म्हणजे कसं तसं पाहिलं तर नॉर्मली याचे काही चांगले रिझल्ट 3-1 महिन्यात मिळतात लोकांना, पण नाही तर मग काही 3 महिन्यात चांगले रिझल्ट मिळतात, पण कधी काही लोकांना 2 महिन्यात पण चांगले मिळतात, काही लोकांना 1 महिन्यात. पण तरी पण 3 महिने आम्ही रेग्युलर घ्या म्हणतो. आणि कधी कधी ते आठवड्यात, 2-4 आठवड्यात पण दिसायला सुरुवात होते, छोटे छोटे त्याचे गुण दिसायला लागतात तुम्हाला. तर काय हरकत नाही, रेग्युलर करा. आणि काही वाटलं तर मला कॉल करा परत. ओके, चालेल. थँक्यू सर. हा झाला.
पहिला फॉलोअप. पहिल्या फॉलोअपमध्ये काय काय विचारलं मी? समजलं डोसेस वगैरे प्रॉपर घेतात की नाही घेत. आणि चालूच केलं नसेल तर सर का नाही चालू केले अजून? फोडा सर, इतकं लेट नका करू, आपण पैसे दिलेत त्याला, पैसे घातलेत, तुमचे हेल्थचे इश्यू आहेत, फोडा बरं पहिला, आता लगेच फोडता का? आणि मला कॉल करा वाटलं असतं. बरोबर. त्यानंतर दुसरा कॉल 7 दिवसांनी, नमस्कार सर. सेकंड कॉल, काय चाललं सर, कसे आहेत, बरे आहेत ना? छान छान छान. काय नाही, सहज कॉल केला होता, म्हणलं कोर्स प्रॉपर चालू आहे का नाही, काही गडबड आहे का काय? प्रॉपर म्हणजे चालू आहे ना, काही हे नाही ना, घेताय रेग्युलर सगळे? अच्छा. खाडा काही झाला एखादा? नाही. मग आपण मागच्या वेळेला बोललो तसेच घेताय ना, का त्याच्यात काही अजून काही चेंज? रेग्युलर झाले, ओके. तसंच तरी एकदा सांगता का थोडंसं कसं कसं घेतलं तुम्ही? मग परत एकदा विचारून घेतलं, म्हणजे परत चुकले असेल तर दुरुस्त करायला परत डोसेस विचारले. नाही, रेग्युलर करा, कंटिन्यू करा. सर लय भारी रिझल्ट आहे सर, काय सांगू तुम्हाला. बघा तुमच्यासारखाच आत्ता अजून एक केस मला भेटली होती पाठीमागं सर, त्याला इतका भारी रिझल्ट आला ना सर, काय सांगू तुम्हाला. अक्षरशः सर मी शॉक झालो सर त्याचा रिझल्ट ऐकून. दुसऱ्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह गोष्टीच्या कानावर तुम्ही टाकायला लागले सर. तुम्हाला काय सांगू, तिथे आकाश सोना बॉटल ना सर, नाद नाही करायचं सर. मी अक्षरशः मला 2-4 दिवसापूर्वी अजून एक व्यक्ती भेटले सर, त्याचा असा प्रॉब्लेम होता सर, काय सांगू. मी तर म्हणतो फॅन झालो सर. आम्ही लोक वेळे झाले सर त्या प्रोडक्टच्या पाठीमागं. ले क्लास प्रोडक्ट सर, रेग्युलर घ्या सर, 100% तुम्हाला. आता असं तुम्ही पॉझिटिव्ह बोल राहिलेत, तेवढ्यात जर त्याला चांगला रिझल्ट असेल तर तुमचं वाक्य ब्रेक करतो आणि लगेच म्हणतो नाही आपल्याला पण भारी वाटायला लागलं बरं का. होते का असं? पण आता तुम्ही असा कॉल केला, हॅलो काय चाललं, बरं आलं, काय चाललं, बरं आहे ना? अच्छा. मग ते प्रोडक्ट घेता, मग कसं काय वाटतंय? अत्यंत कसं तरीच वाटतंय, अजून थोडं. आता तुमचा कॉल चुकला ना, हॅलो बरोबर ना, आणि तो काय अजून बरं वाटत, तुमचा हातातला फोनच पडला खाली. बरं, याच्या परत भीती मनामध्ये तयार झाली. बरोबर ना. प्रश्न असे विचारा की पॉझिटिव्हली विचारा. बरं समजलं सगळ्याला? दुसरा कॉल कळाला सगळ्याला? तिसरा पॉझिटिव्ह जर बोलले, ते म्हणले मला पण बरं वाटायला लागलं, यस. मग ती म्हणली मग सर खतरनाक, मग मस्तपैकी डोक्यावर नाथ फिरवायचं मनातल्या मनात म्हण सर, मग होतं नाही प्रोडक्टचं बरं सर. आत्ताशी तर 7 दिवस झाले बघा, तुम्ही ज्यावेळेस 3 महिन्याचा कोर्स पूर्ण करणार ना, मला गॅरंटी सर लय भारी रिझल्ट येणार तुम्हाला. जर तुम्हाला हे दिसायला लागलं ना, आता खूप भारी रिझल्ट येणार, एकदम भारी लेवलचं. हे त्या लक्षात तुम्हाला. मग कॉन्फिडन्स तुम्ही त्यांना अजून द्यायचा. आणि पण सर जरी चांगला रिझल्ट आला तरीसुद्धा आपल्याला 3 महिने पूर्ण करायचे आहेत बरं का, परत होऊ नये म्हणून. बरोबर. ठेवला. परत 25 दिवसांनी, नमस्कार सर, कसे आहेत, बरेच दिवस झाला फोन नाही झाला, म्हणलं एकदा विचारावं, बरे आहेत ना? छान. काय नाही, प्रोडक्ट चालू आहेत व्यवस्थित? अच्छा अच्छा, घेताय सगळं प्रॉपरली? 25 दिवस झाले आता जवळ, तुमची तारीख माझ्याकडे होती लिहिलेली, 25 दिवस झाले बरं का तुम्हाला. पूर्ण घेताय ना? चांगले रिझल्ट, मग चांगलं आहे, बाकी व्यवस्थित आहे? खाडाबिडा काही? किती खाडे झाले होते? झाले असं नाही, झाले असेल तर सांगा तसं, म्हणजे मला तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन सांगता येईल. नाही खाडे नाही, अच्छा. बाकी पथ्य बिथ्य जे आपण बोललो होतो ते सगळे पाळले जातात का? त्यातले किती टक्के पाळले जातात? सगळे नाही बरं का, आपण एक 50-60% पाळतो. बरं. कुठले पाळले जात नाहीत? हे पाळलं जात नाही, ते पाळलं जात नाही, ते पाळलं. हे काय विचारायचं माहिती आहे का? जर इन केस त्यांना जर वाटलं त्याला रिझल्ट कमी आहे तर तुम्हाला बोट ठेवायला जागा मिळते. तुम्ही म्हणता लय हरामी माणूस गड्या. समजलं का तुम्हाला? हॅलो बरं ना. तर तुम्हाला लिकेजेस सापडतं. कारण बघा ना, कधी कधी डेंजर होऊ शकतं ना मॅडम. जर त्यांना ॲसिडचा प्रॉब्लेम आहे, त्या म्हणतात मी सगळं पाळते पण मला सकाळ चहा सुटत नाही, काय तुमच्या औषध त्याच्या समोर काय करणार आहे? करतील का? बरोबर ना. तुम्हाला रिॲलिटी पण त्याला आठवण देऊन कधी कधी ना माणूस भीतीपोटी पण बंद कर. आपण म्हणलं असं बंद करा, नाही आपण डॉक्टर म्हणले ना तुम्ही मरणार आहेत, मग ते बंद करतात. बरोबर ना. मग कधी कधी आपल्याला त्यांना त्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला हे करावं लागतं. मग ओके छान. बरं कुठले पाळले जात नाही असं का? बरं ठीक आहे, हरकत नाही. बरं रेग्युलर घेतं आहे बाकी अजून? हां बघा, असं तुम्हाला मी बोललो होतो पाठीमागच की या प्रोडक्टचे रिझल्ट परत आठवण करून द्यायची. ह्या प्रोडक्टचे रिझल्ट पुन्हा काही लोकांना 3 महिन्यात येतात, काही लोकांना 2-1 महिन्यात, काही लोकांना 2.5 महिन्यात, काही लोकांना कधी कधी 6 महिने पण लागतात. लईच क्रिटिकल असेल ना 5-6 महिने पण खातात. पण नॉर्मली एक चांगले रिझल्ट दिसायला लागतात नॉर्मली एकदम मस्तपैकी. बघा ना सर, लय भारी प्रोडक्ट आहे सर, काय सांगू तुम्हाला. तो नाही का आमचा एक मित्र आहे सर सोन्या,
लय सर खतरनाक डेंजर आजार असावं, त्याला पण असंच झालं. ते सर असा भारी आजार बरं झाला सर. तो आमचा एक तो सुनील सर, तो पण सर लय भारी तुमच्यासारखाच आजार होता बरं का. पण बघा त्यांनी आता 3 महिन्याचा कोर्स केला सर, त्याला रिकव्हरी झाली. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू सर, त्याला ना 15-20 दिवसापासूनच त्याला रिझल्ट जाणवायला लागला होता. परत तेच बरोबर ना, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जातो, पॉझिटिव्हनेस. फोन मग ते म्हणत ठीक आहे हरकत नाही, आता 25 आता प्रोडक्ट तुमचे संपत आले असतील, कारण 30 दिवसाचा कोर्स तुम्हाला दिला होता, संपत आला असेल ना. बरं हरकत नाही, तर मग आपल्याला परत पुढचा कोर्स घ्यावा लागणार आहे. खाडा पडायला नको सर बरं का. आणि हे प्रोडक्टचा प्रॉब्लेम काय आहे, आमच्या शॉपीत ह्या प्रोडक्टच्या ॲडव्हान्स ऑर्डर लागतात आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट मिळायला परत वेळ लागतो. तर म्हणून मी तुम्हाला आधीच कॉल का केला, मला अंदाज येईल तुमचा, म्हणजे मला ती अरेंजमेंट करून ठेवावं लागेल तुमच्या प्रोडक्टची. ॲडव्हान्समध्ये प्रोडक्ट ऑर्डर द्यावा लागतात तेव्हा ते होईल. तर आपल्याला लागणार आहेत, तर 4-5 दिवस जातील, तर मी करतो तोपर्यंत मॅनेज. म्हणजे तुम्हाला साधारणतः 1-2-3 तारखेला मी प्रोडक्टचं अरेंजमेंट करून ठेवतो. ओके चालेल. रिऑर्डर आली का तुम्हाला परत? हां हॅलो, आता फोन ठेवा. परत त्या व्यक्तीचा अशा पद्धतीने 3 स्टेपमध्ये फॉलोअप घ्यायचा. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप. पहिला फॉलोअप किती दिवसात, दुसरा फॉलोअप, तिसरा फॉलोअप 25व्या दिवसांनी, बरोबर. आणि मग प्रोडक्ट द्यायला गेले, मस्तपैकी प्रोडक्ट दिले, गप्पा टप्पा केल्या, मस्त गप्पाच्या बरोबर ना, तुम्ही त्याच्याशी एकदम हेल्दी रिलेशन बिल्ड करू शकता. बरं त्या व्यक्तीला काय वाटेल, सगळ्यात महत्त्वाचं की सर्व्हिस लय भारी राव यांची. सायकोलॉजिकल का बोलतो मी, तुम्हाला उदाहरण देतो. आमच्या गावात आहे ना, एक डॉक्टर होते नेवास, म्हणजे आमच्या गावात नाही, ते नेवाशाला असायचे. एक डॉक्टर होते कुलकर्णी डॉक्टर म्हणून, आणि वयस्कर माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते. आणि आमच्या गावात आमच्या गावातले काही लोक जर जास्त थोडा आजारी पडला, गावात जर रिझल्ट येत नाही ना, तर नेवाशाला जायचे. रिझल्ट काय व्हायचं, बरं व्हाय डॉक्टरकडं. आणि एकच म्हणायचे, अरे बरंच वाटणार, कुलकर्णी डॉक्टरकडे जाऊनच यावं लागतं एकदा, बरं ना. आणि डॉक्टरकडे जायचे. त्या डॉक्टरची एक खासियत होती, त्या डॉक्टरकडे लोक काय म्हणायचे, कुलकर्णी डॉक्टरकडे माणूस आहे ना फार असा वाकत जातो, पण ज्यावेळेस बाहेर येतो ना फुल एनर्जीने येतो, असं सगळं म्हणायचे लोक. मी म्हणायचे, आम्ही सगळे म्हणायचो. त्यावेळेस आता मला कळतं ते कुलकर्णी डॉक्टरची टेक्निक काय होती. त्यावेळेस आपल्या आखली नव्हते ना तेवढा काय कळायचं, आज कळतं ते काय करायचे, बरं ना. ते काय करायचे, त्यांच्याकडं गेलं की आपण गेलो आजारी खूप, आपण म्हणायचो त्यांचं, आपण दरवाज्यातून आलो, सर येऊ का, अरे येणार आहे अमोल, ये 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 बस. डॉक्टर काय काय झालं तुला, अरे एवढा तरुण पोरगा तू आणि असा वाकत चाललाय, काय झालं तुला, काय नाही काय नाही चल ये झोप वरती. झोपलो आपण. काय होतं, कुठं दुखतं, इथं इथं लावणार चिक्का, ठेवणार. अरे काहीच नाही तुला, हे एवढं किरकोळ एवढ्या टेन्शनमध्ये आला, एवढा काय नाही. हे बघ एक इंजेक्शन देतो तुला, एका इंजेक्शन तू असं पळत येऊन जाशील. 15 मिनिटं इंजेक्शन दिल्यावर 15 मिनिट इथंच बस खुर्चीवर माझ्या, आणि बघ तू 15 मिनिटात तू कसा होशील, बघ 15 मिनिटात तू चालत जाशील, फुल कॉन्फिडन्स. इंजेक्शन काढायचे, इंजेक्शन द्यायचे. काही नंतर आम्हाला कळालं ते विटकोफॉलचं इंजेक्शन असायचं, म्हणजे काहीच न जायचं त्याच्यामध्ये, बरोबर ना. पण इंजेक्शन द्यायचे, म्हणायचे काय नाही बस बस बस, तुला बिस्किट देऊ का, लगेच ड्रावर उघडायचे, 2 बिस्किट का, लगेच ड्रावरमधून 2 बिस्किट काढून द्यायचे. हा पार्लेची फेमस ना त्यावेळेसला, पार्लेची, खा 2 बिस्किट घ्या, बस 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 बस, काय टेन्शन घेऊ नको, टेन्शन बस तू 5 मिनटं इथं, बरं काहीच नाही. पुढच्या पेशंटला मला बोलायचे येतो, आणि आम्ही त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेलं असायचो, बसून राहायचे 5-10 मिनटं, आणि 15 मिनिटांनी लगेच बाहेर नाही. ते सगळं काम कशावर करायचे माहिती आहे का, सायकॉलॉजी माइंडवर. पण आजकालचे डॉक्टर माहिती आहेत का, सगळेच नाही बरं का, पण काही डॉक्टर खूप अवघड परिस्थिती. काळजी घ्या मॅडम, हे दुखणं आहे ना लेट सिरियस आहे बरं का, हे इकडं घेऊन जाईन तर तिकडं घेऊन जाईन. मग ह्या मॅडम जेव्हा बाहेर नाही का मी जाते काय, बरोबर ना. हॅलो, बघा 2 वाक्य माझ्या लक्षात ठेवा. प्रोडक्ट विकण्यासाठी भीती दाखवायची, पण प्रोडक्ट विकल्याच्या नंतर कॉन्फिडन्स द्यायचा. काय द्यायचा, विकताना आपल्याला पण विकायला थोडी भीती दाखवावंच लागेल. सर हे पित्त जर बरं नाही केलं ना तर याचं रूपांतर मग हळूहळू पित्ताच्या गाठी होतात. मग पित्ताच्या गाठी जर झाल्या तर मग ते पित्ताच्या गाठीचं ऑपरेशनकडे जातं. बरं जर दुर्लक्षच झालं, निर्लक्ष झालं तर मग ते गाठीचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. मग ती पहिल्या स्टेजमध्ये कळालं तर ठीक आहे, पण दुसऱ्यामध्ये कळालं तरी ठीक आहे,
पण तिसऱ्या आणि चौथ्यात कळलं तर सर मग शेवटी त्याला पर्याय राहत नाही सर. एक पित्त कुठं गेलं, मरायपर्यंत गेलं. समजलं का? ही भीती रिएलिटी, बरोबर ना? कारण घाबरलं तरच लोक पटकन इलाज करतात, नाही तर मग त्याला प्रायोरिटी देत नाहीत, बरोबर ना? पण विकेपर्यंत भीती, पण आयुष्यभर भीतीत ठेवू नका. दिल्यानंतर कॉन्फिडन्स द्या, सर काहीच नाही तुमचं पित्त, अरे याच्यापेक्षा भयानक पित्तवाले पाचशे गाठा गाठा लोळायचे हो, असे बादली घेऊनच चालायचे रस्त्याने, त्यांना बरं केलं आम्ही. समजलं सगळ्याला? समजलं का? फॉलोअपमध्ये लय ताकद आहे, त्यावर रिझल्ट जनरेट होतील. रिझल्ट जनरेट करण्यासाठी आपल्या या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. घाबरू नका, बिनधास्त असे कॉल करा, म्हणजे लोक तुमच्याबरोबर येतील फॉलोअपने, आणि रिझल्ट आले. सायकोलॉजी इम्पॅक्ट करतात लोकाला बरं करायला. एखादा व्यक्ती तुमचं प्रोडक्ट घेताना आतापर्यंत लई बाटल्या पिलो, काही झालं नाही, खूप पिलो, द्या तुमचं तर घेऊन पाहतो मी, झालं, अशा मानसिकतेने पिलं, तुम्हाला कळतं रिझल्ट येईल का त्याला? त्याला किती बरे अमृत द्या तरी पण त्याला रिझल्ट येणार नाही. कारण सगळा गेम कुठं असतो? माइंडचा असतो. माइंड मनाने लोकांना. आणि आजकाल काय झालं, लोक इतके फेरमध्ये आहेत ना साहेब, की ते मनाने पहिले हरतात ते, म्हणून त्यांना ना डॉक्टरांचे औषधसुद्धा त्यांना काय करतात, हे रिझल्ट देत नाही आहेत. किती भारी औषध मेडिसिन द्या, सायकोलॉजिकल ते झोपल्या. आणि जर मला एखादा कोणी प्रोडक्ट घेताना जर मला म्हटलं ना एखादा, नाही पण घेऊन पाहतो बरं का, पण मला कशानेच काही होत नाही, काय नाही, तर मी पहिलं म्हणतो सर सॉरी तुम्ही घेऊच नका माझं प्रोडक्ट, कारण माझं प्रोडक्ट सोनं आहे, पण तुमची मानसिकता खूप खराब आहे. आता तोंडर बोलायचं बिंदास, चार सोनं विकताय तुम्ही, काय केवढ्या एवढं विकताय का तुम्ही? कारण ह्या मानसिकतेने जर तुम्ही माझं प्रोडक्ट घेताय मॅडम, तर माझ्या प्रोडक्टला डाग लागू शकतो विनाकारण. मीच नाही, जगातला कुठलाच डॉक्टर तुम्हाला बरा करू शकत नाही, काहीच नाही तुम्हाला. तुम्ही एवढं का टेन्शन घेता याचं? अहो याच्यापेक्षा डेंजर आजार, हे बघा, हे आम्ही बरे केले, तुमचा आजार तुमच्यासाठी खूप कमी आहे. मी तो व्यक्ती नाही की तुम्हाला भीती दाखवून फक्त तुम्हाला माझे प्रोडक्ट विकायला आलो, मी तुम्हाला नीट करायला आलोय मॅडम. आणि तुम्ही एवढ्या मानसिकतेने काय अडकलात? निघा बाहेर त्यातून, काय होत नाहीये, काय जात नाही. आणि सगळे प्रारब्धाचे खेळ आहेत. वाचवायचं म्हणलं ना कोणी वाचू शकत नाहीत. भागवतमध्ये ती कथा ऐकली असेल तुम्ही, एकाला बोरातून साप तयार झाला आणि मग तिने एकाला जीव घेतला, ऐकलं असं ना तुम्ही? मरण येतं तर कुठून पण येतो, वाचून काही काही करू शकत नाही. कशाला एवढं टेन्शन घ्यात तुम्ही? कॉन्फिडन्स पण द्यावा लागेल तुम्हाला लोकांना, द्यायचं. समजलं का? बोलण्यात तुमच्यात ते दम पाहिजे. पण हे कोण करू शकतं माहिती आहे का? थकेल मरेला अटेम्प्ट करू शकतो का? तो अजून लोकांना मारून येईन बिचारा. ते मरणार होत्या 1-2 वर्षांनी, त्यांच्या याच्या पै ते 2च महिन्यात गचकायला बसल्या, बरोबर ना? चला, इतके 5 पॉईंट कळाले. 6वा पॉईंट, डॉक्टर जर तुम्हाला असं वाटलं क्रोनिक आजार आहे, टेक्निकली खूप आजार आहे बाबा त्यांना, बरोबर ना, तर अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल? कंपनी डॉक्टरांची हेल्प घ्यायची. समजा इन केस तुम्ही 1 महिन्यात त्यांना प्रोडक्ट दिलं, त्यांना काय आजार रिझल्ट नाही आला, सगळं ओके, त्यांनी प्रोडक्ट वेळेवर घेतले, सगळं चांगलं आहे, पण तरी रिझल्ट नाही बाबा, असे पण केस होतील का नाही? मग अशा वेळेला होऊ शकतं तुम्हाला एखादा आजार त्यांचा कळलेला नाही आहे, तुमच्या डोक्याच्या बाहेरची केस आहे. अशा वेळेला डॉक्टरांच्या सजेशनकडे लगेच जायचं. आपल्या कंपनी ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन ठेवलेलं आहे. लगेच म्हणायचं सर हरकत नाही आहे, थोडंसं आपण काय करू, अजून एखादं टॅबलेट ॲड करायची काय, आम्ही आमच्या डॉक्टरांशी बोलून घेतो मी, म्हणजे तुम्हाला काय करता येईल अजून कंटिन्यू. याच्यात तुम्हाला इफेक्ट झालेत, तुम्हाला 3-4 महिने लागतील इफेक्ट यायला, पण याच्यात अजून काही ॲडिशन करता येतं आहे का, आम्ही ट्राय करतो मी अजून. आणि मग अजून एखाद टॅबलेट वाढवून घ्यायचे, मॅडमला पाठवायचं, आपल्या बेराजदार मॅडम कोण आला तरी सगळ्या त्या गोष्टी अजून काय काय देऊ, असं दिलं होतं, याला हे झालं, ऑनलाईन कन्सल्टेशन घेतलं, आणि त्यांना अजून काय वाटलं ते एखादं प्रोडक्ट तुम्ही एक्सचेंज करून पण एक्स्ट्रा देऊ शकता. करतात का तुम्ही लोक असे? केलं करता. आणि बरं हे केल्यावर मग अजून मग तुम्हाला रिझल्टमध्ये फरक जाणवतो, बरोबर. आणि लईच क्रिटिकल आहे तर देतानीच डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या. आलं का लक्षात? द्यायच्या अगोदरच सल्ले घेऊन द्या, म्हणजे मिस्टेक जास्त होणार नाही. आणि जनरल आजार असतील जे आपले पाठ आहेत बाबा, त्या आजाराला मग काही टेन्शन नाही. पण एखाद्या व्यक्तीला आजार 7-8-10 आजार आहे एकात एक, पण तो म्हणतो आता पहिले याच्यावरच काम करू, तरी पण डॉक्टरांचं सजेशन घेतलं पाहिजे आपण. क्लिअर आहे सगळ्याला? त्यानंतर 7वं काय आहे? मॉर्निंग व्यायाम. हो, आपण हे काय केलं आहे माहिती आहे का? ना की फक्त बिझनेस वाढवण्यासाठी सकाळचं मॉर्निंग योगा सेशन आपण चालू केलं. याचं कारण काय? तुम्हाला काय वाटतं? कुठल्याही मेडिसिन बरोबर जर एक्सरसाइज आपण चालू केली तर रिझल्ट वाढेल का नाही वाढेल? काय वाटतं तुम्हाला? वेट लॉस बरोबर एक्सरसाइज केली, रिझल्ट वाढेल?
ॲसिडिटी बरोबर एक्सरसाइज केली रिझल्ट वाढेल, बरोबर ना. डायबिटीज बरोबर एक्सरसाइज केली रिझल्ट वाढेल. मग लोकांना योगा टू जे आहे ना आपलं, हे रिझल्ट वाढवण्याचं टूल आहे. नीट ऐका, योगा काय आहे? रिझल्ट वाढवण्याचं टूल आहे. मग ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही झुंबा योगा क्लासेस बघा, आजकाल कमीत कमी 1000 1500 रुपये कोर्सची फी घेतात आणि आपण ते फ्री देतोय लोकांना. मग इथून पुढं काय करायचं? कधी पण कुठल्याही पेशंटला प्रोडक्ट देताना आवर्जून त्याला प्रोडक्ट बरोबर सांगायचं, सर हे प्रोडक्ट आहे, पण तुम्हाला जर या प्रोडक्टचे बेटर रिझल्ट पाहिजे असतील मॅडम, खूप चांगले, तर मी तुम्हाला एक आमची लिंक देतो. ते ॲक्च्युली आपल्या ऑल युजरसाठी फ्री आहे. याचा कोर्स महिन्याला 1000-1500 रुपये लागतात, पण तुम्ही एवढे प्रोडक्ट घेतले म्हणून मी तुम्हाला हे फ्री देतोय. व्हॅल्यू त्याची पण क्रिएट करा ना. हे फ्री देतोय. याच्यावरती सकाळी 6 ते 7 मॉर्निंग योगा असतो. तुमच्या हेल्थला पकडून सगळे इथे योगा केले जातात. आम्ही आडमधडम कसं पण काही करत नाही, कुठं आडव्या तेवढ्या उड्या मारत नाही. आम्ही प्रॅक्टिकली याच्यावरती योगा शिकवतो. तुम्ही जर याच्याबरोबर जर हे सगळं घेतलं, ते जर योगा केला, तर मला गॅरंटी मॅडम, जो रिझल्ट यायला 3 महिने 6 महिने लागतात, तो तुम्हाला 1-1.5-2 महिन्यात पण येऊ शकतो जर तुम्ही याच्याकडे गेलात तर. म्हणून तुमच्या पुढे याच्याबरोबर तुम्ही लिंक आहे. वाटलंच तर तुम्हाला सवय लागेपर्यंत मी तुम्हाला रोज 5:45 कॉल केला चालेल का? मी तुम्हाला कॉल करतो, मी तुम्हाला उठवतो 3-4 दिवस. त्यानंतर तुम्ही उठा, कनेक्ट व्हा. त्यानंतर मी कॉल बंद करेल, तुम्ही तुमचे स्वतः करत चला. पण याच्यासाठी मला पहिलं 5:30 उठावं लागेल त्यांना उठवायला. पैसे पाहिजे का? पैसे किती लोकांना पाहिजे? त्याला एवढे पापड बेलावं लागतील. ज्याला नाही पाहिजे त्याने आपलं 9 वाजता उठा, काय घेणं नाही आपल्याला. समजलं सगळ्याला? समजलं? तर रिझल्ट जनरेट करण्यासाठी हे 7 कामं आपल्याला करायचे, तेव्हा लोकांना रिझल्ट चांगले येतील. क्लिअर टॉपिक?